श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंतीपासून या राशींच्या ओंजळीत मावणार नाही इतकं सुख. ग्रहांचे पॉवरफुल संयोग. या राशींना मिळणार भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद. नुकताच रामनवमीचा सण मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीरामांचे भक्त श्री हनुमान जयंतीच्या दिवसाची आता आतुरतेने वाट पाहत आहे. हा भारतातील एक विशेष सण आहे. हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी भगवान हनुमानाचा जन्मदिवस मोठ्या भक्तिभावाने आणि आदराने साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक ग्रहांचे अद्भुत शुभ संयोग घडून येत आहेत, ज्यामुळे काही राशींना भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद लाभेल. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हनुमान जयंती हा शक्ती, भक्ती आणि धैर्याची दैवी प्रतीक असलेल्या भगवान हनुमानाला समर्पित सर्वात पवित्र हिंदू सणांपैकी एक सण आहे. हा दिवस भगवान हनुमानाच्या जन्माचे प्रतीक आहे, ज्यांनी रामायणात भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भक्तगण संरक्षण, धैर्य आणि यशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना, उपवास आणि हनुमान चालीसाचे पठण करून हा दिवस पाळतात. 2026 मध्ये हनुमान जयंती गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. हिंदू पंचांगानुसार हा सण चैत्र पौर्णिमेला म्हणजे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला येतो. भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये चैत्र पौर्णिमा पाळली जात असली तरी काही दक्षिणी राज्यांमध्ये हनुमान जयंती मार्गशीर्ष यांसारख्या इतर महिन्यात साजरी केली जाते. मात्र उत्सवाचे आध्यात्मिक सार सर्वत्र सारखेच राहते, ते म्हणजे भगवान हनुमानप्रती भक्ती. यावर्षी पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06. तसेच पौर्णिमा तिथी समाप्ती होत आहे 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41. हनुमान जयंती पूजेसाठी आदर्श वेळ 2 एप्रिल 2026 रोजी सकाळ आहे. विशेषतः सूर्योदयापूर्वी किंवा पौर्णिमा तिथीमध्ये भक्त सहसा हनुमान मंदिरांना भेट देतात, हनुमान चालीसाचे पठण करतात आणि भगवान हनुमानाला कुंकू व प्रसाद अर्पण करतात. हनुमान जयंती हा भगवान हनुमानाच्या जन्माचा उत्सव आहे, ज्यांना सामर्थ्य, भक्ती आणि नम्रतेचे प्रतीक मानले जाते. भगवान हनुमानाची पूजा केल्याने भक्तांची भीती दूर होते, त्यांच्यामध्ये धैर्य वाढते आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते असा विश्वास आहे. हनुमान हे प्रभू रामावरील त्यांच्या अढळ भक्तीसाठी आणि रावणापासून देवी सीतेला सोडवण्यासाठी रामाला मदत करण्याच्या भूमिकेसाठी देखील ओळखले जातात. त्यांचे जीवन श्रद्धा, सेवा आणि नीतिमत्तेप्रती असलेल्या समर्पणाचे महत्त्व शिकवते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. हनुमानजीच्या मूर्तीला सिंदूर, तेल आणि चमेलीची फुलं अर्पण करावी. हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. नैवेद्यात गूळ आणि हरभरा अर्पण करावा. या दिवशी उपवास करणे अत्यंत फलदायी मानले जाते. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना हनुमान जयंतीच्या दिवशी मिळणार आहे भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. त्यांना त्यांच्या जीवनात अपार यश प्राप्ती मिळणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय हनुमान. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान जयंती तुमच्या जीवनात योग्य संतुलन आणि प्रगती आणेल. तुमचे मन पूर्णपणे स्पष्ट असेल. तुम्ही घेतलेले कोणतेही निर्णय तर्क आणि अंतर्ज्ञानाच्या संतुलनावर आधारित असतील. तुम्हाला आर्थिक बाबींबद्दल काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये काहीतरी नवीन अनुभव देखील येऊ शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल. तसेच तुमचे जीवन पुन्हा मार्गावर येत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. या दिवशी तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील होऊ शकते. त्यानंतर आहे कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस सजगता आणि भावनिक स्पष्टतेने भरलेला असेल. या काळात तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. केतू आणि चंद्र तुमच्या राशीत उपस्थित असतील, ज्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढेल.
एखाद्या व्यक्तीला काय बोलावे, कधी थांबावे आणि कधी पुढे जावे हे तुम्हाला समजेल. हा काळ तुमच्या नात्यात शांतता आणेल. तुमच्या जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नात्यामध्ये समंजसपणा वाढेल. तसेच वैवाहिक जीवन आनंदीमय होईल. त्यासोबतच या काळामध्ये भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. वैवाहिक जीवन सुखी असणार आहे. तसेच हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यानंतर आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी तयार होणाऱ्या रवी आणि ध्रुव योगामुळे मेष राशीच्या लोकांना महत्त्वपूर्ण लाभ नक्कीच मिळतील. त्यांना आंतरिक शक्ती प्राप्त होईल. जे लोक बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत त्यांचा गोंधळ आता दूर होईल. नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी तुम्ही एखादे नवीन वैयक्तिक वचनही देऊ शकता. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. या दिवशी केलेली दीर्घकालीन गुंतवणूकही तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येणार आहे. तसेच हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतर आहे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान जयंती तुमच्यासाठी एका सुवर्ण काळाची सुरुवात करेल. तुम्हाला करिअरचे नवीन पर्याय दिसू लागतील. 14 एप्रिल रोजी सूर्य देखील तुमच्या राशीतून बाहेर पडेल, ज्यामुळे आणखी मोठे लाभ मिळतील. सध्या तुमच्या राशीत सूर्य आणि शनी एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे नफा मर्यादित आहे. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होईल. रवी आणि ध्रुव योगाचा संयोग तुमचे मन शांत करेल. तुम्ही नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हाल. व्यवसायातही फायदा होईल. मानसिक समाधान या काळामध्ये तुम्हाला लाभणार आहे. भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसणार आहे. या काळामध्ये तुमचा धार्मिक क्षेत्राकडे अधिक कल असू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ देखील घालवू शकता. त्यानंतर आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान जयंती कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक बदल घडवून आणू शकते. मंगळ स्वतः कर्क राशीत असल्याने तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्याचे धैर्य तुम्हाला मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. कोणत्याही कायदेशीर बाबी, मालमत्तेचा व्यवहार किंवा कौटुंबिक वादात सकारात्मक परिणामांची चिन्हे आहेत. नशीब तुमच्या बाजूने असेल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना हनुमान जयंतीपासून मिळणार आहे लाभच लाभ. भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.